नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूरची घरगुती भाजी. आणि शेवटी मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट पण सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. 1 वाटी अख्खा मसूर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. काही खडे मसाले, वरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ. कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यानंतर इथं 2 कांदे वापरले आहेत, लांब चिरून घेतलेत. कांदा परतून झाल्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या, 1 आलं, व्यवस्थित सर्व जिन्नस आपण परतून घेऊ. लांब चिरलेले टोमॅटो ॲड करू, व्यवस्थित परतून घेऊ. 1 चमचा मीठ. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे. याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप आणि 2 ते 3 चमचे तेलाचा वापर करणार आहे. मला नुसता तुपाचा वापर करायचा असेल किंवा तेलाचा तुम्ही करू शकता. तेल गरम झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट ॲड करणार आहे. थोडीशी कढीपत्ता ॲड करणार आहे. काही मसाले ॲड करूयात. 2 ते 3 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धनापूड आणि 1 चमचा घरगुती खडा मसाला. मसाले व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर जी आपण पेस्ट तयार केली होती ती पेस्ट या तेलामध्ये परतून घेऊ. सर्व मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात अख्खा मसूरची डाळ शिजवलेली आपण ॲड करणार आहे, ज्याच्यामध्ये खडे मसाले होते. तुम्ही बघू शकता हे जी आपण पेस्ट तयार करून घेऊ. त्याची थोडी आबडधोबड पेस्ट आपण या मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत. परत एकदा सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया. यात थोडं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून आपले सर्व मसाले व्यवस्थित शिजतील. शिजवलेली अख्खा मसूर मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊ. गरम पाणी, पुरता मीठ, कसुरी मेथी व्यवस्थित भाजीला परतून घ्यायचं आहे. इथे येत आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट. 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे पावभाजी मसाला ॲड करणार आहे. फोडणी देऊन घ्यायची आहे. मसाल्यामुळे ही भाजी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.